हिवाळा हा आरोग्यासाठी संवेदनशील ऋतू असतो. थंडीमुळे आजारांची शक्यता वाढते. जुने आजार बळावतात. त्यामुळे हिवाळ्यात सर्वांनी पाळायचे असे सोनेरी नियम. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळी ऊन नक्की घ्या. सकाळचं कोवळं ऊन 7 ते 9 शरीरासाठी औषधासारखं असतं. व्हिटॅमिन डी मिळतं, त्यामुळे हाडे, सांधे मजबूत होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नैराश्य, थकवा कमी होतो. शरीर नेहमी उबदार ठेवा. मान, छाती, कान, पाय नीट झाकलेले ठेवा. अचानक थंड वाऱ्यात जाऊ नका. ओले कपडे घालू नका. थंडी लागल्यास सर्दी, खोकला, निमोनिया, लकवा यांचा धोका वाढतो. थंड पाणी टाळा. शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करा. केस धुतल्यावर लगेच सुकवा. रात्री उशिरा आंघोळ करू नका. आहार उष्ण आणि पोषक ठेवा. काय खावं तर बाजरी, ज्वारी, गहू, डाळी, भाजीपाला, गाजर, मुळा, मेथी, सूप, वरण, आमटी, तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं खावं. काय टाळावं तर खूप थंड पदार्थ टाळावेत. फ्रीजचं पाणी टाळावं. जास्त आईस्क्रीम टाळावं. थंड पेये टाळावीत. गरम पेये योग्य प्रमाणात घ्यावी, जेणेकरून शरीर उबदार राहतं. आलं घातलेला चहा घ्यावा. हळदीचं दूध घ्यावं. तुळस, आलं, मिरं यांचा काढा घ्यावा. पण चहा कॉफीचं अतिसेवन नक्कीच टाळावं. रोज हलका व्यायाम करा, जसं की सकाळी चालणं, सूर्यनमस्कार, प्राणायाम. थंडीमुळे शरीर आखडतं. व्यायामाने रक्ताभिसरण सुधारतं. झोपेची वेळ ठरवा, जसं की रात्री 10 ते 10:30 पर्यंत झोपी जा. पुरेशी झोप घेतल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढते. वृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. जसं की उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, हृदयविकार असलेल्यांनी अधिक खबरदारी घ्यावी. थंडी लागणं टाळावं. संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता पाळा. हात वारंवार धुवा. खोकताना तोंड झाका. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. पाणी कमी पिण्याची चूक करू नका. तहान कमी लागते म्हणून पाणी कमी पिऊ नका. कोमट पाणी थोडं थोडं करून प्या. त्याचप्रमाणे काही आयुर्वेदिक सवयीही लावा, जसं की नाकात 2 थेंब अणुतेल किंवा तिळाचं तेल टाका. छातीला कोमट तेलाचा लेप द्या. हळद, मिरी यांचा योग्य वापर करा. आणि हिवाळ्यामध्ये काही चुका नक्की टाळा, जसं की थंडीत घाम आल्यावर लगेच वारा घेणं, रात्री उकड्या अंगाने झोपणं, आजार अंगावर काढणं. जसं की मेन महत्त्वाचं म्हणजे उबदार राहा, पोटभर खा, हालचाल ठेवा, वेळेवर झोपा. यामुळे नक्कीच आजार टाळतात आणि थंडीसारख्या ऋतूमध्येही तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता.